अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, खूप माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा, असं म्हटलं जातं की आषाढी एकादशी आता कालच होऊन गेलेली आहे आणि असं म्हटलं जातं की आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू जे आहे ते निद्रे अवस्थेत जातात आणि 4 महिने ते ह्याच अवस्थेत असतात। तर जेव्हा शेवटी कार्तिकी एकादशी येते तेव्हा 4 महिन्यांनी ते परत त्या अवस्थेतनं बाहेर येतात आणि परत ह्या सृष्टीला चालवायचं ते कार्य करतात। पण मग हे 4 महिने सृष्टीला कोण चालवतो? हे 4 महिने सृष्टी कशी चालते? भगवान विष्णू तर निद्रा अवस्थेत असतात, मग भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असताना ही सृष्टी कशी चालते? कोण याला चालवतं? तर ह्या पद्धतीत एक खूप छान माहिती आहे, ती मला तुमच्याशी शेअर करायची होती, म्हणून मी विचार केला की तुम्हाला नक्की सांगावी। कारण कसं असतं ना, आपल्याला आपण म्हणतो आषाढी एकादशी आली, आता आले भरपूर सण, मग सण हे काय येतात, या सणामागचा हेतू काय, या सणामागची माहिती काय, हे आपण आज बघणार आहोत आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। इतकी सुंदर माहिती आहे ना आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी, म्हणजे जी आपण देव ओढणी एकादशी म्हणतो, जेव्हा देव जागे होतात तेव्हापर्यंतची माहिती बघा, खूप सुंदर पद्धतीत सांगितलेली आहे आणि ती मी तुम्हाला आता सांगायला सुरुवात करते। इतकी सुंदर माहिती आहे ना, मला खरंच राहवलं गेलं नाही, म्हणून विचार केला की तुमच्याशी लगेच ती शेअर करावी। कारण आपण म्हणतो आता अधिक महिना आला, आता चातुर्मास सुरू झाला, आता आषाढी एकादशीमध्ये विष्णू भगवान निद्रे अवस्थेत गेले, तर ह्यानंतर बघा आता कसं आहे, पूर्ण सृष्टीला चालवणं खूप सोपं नाहीये। आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज बघा, अख्ख्या ब्रह्मांडाला सांभाळतात। 1 मिनिट सुद्धा ते कोणाचंही, म्हणजे आपण म्हणतो ना की ते कधीच कोणाला दुखवू देत नाही, त्यांचे जे कर्मभोग असतील त्यानुसार गोष्टी होतात। पण महत्वाची गोष्ट काय, जे आपण म्हणतो विष्णू आता शयन निद्रेत ह्याच्यात गेलेले आहे, तर त्याच्यानंतर आता सृष्टी चालक कोण आहे? आपले स्वामी शिव आहे, आपले स्वामीच विष्णू आहे, आपले स्वामीच सर्वस्व आहे। त्यामुळे आता ही गोष्ट कशी चालणार आहे हे मी तुम्हाला सांगते। मला खरंच ही गोष्ट खूप आवडली, म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे। बघा, देवशयनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिने निद्रे अवस्थेत जातात। आता सृष्टी कोण चालवणार? आता सृष्टी कोण बघणार? 4 दिवसानंतर येते गुरुपौर्णिमा आणि त्यावेळेस गुरुदेव 4 दिवस ही सृष्टी सांभाळतात। नंतर येते श्रावणात भगवान शिव यांची महिमा अपरंपार आहे, भगवान विष्णूंची सेवा केली जाते। त्यामुळे ह्या श्रावण महिन्यात 1 महिनाभर भगवान शिव ह्या महिन्यात सगळी सृष्टी सांभाळतात। मग येतो भाद्रपद, भगवान कृष्णची जन्माष्टमी येते आणि भाद्रपदच्या 19 दिवस भगवान कृष्ण हे सांभाळतात। मग येते गणेश चतुर्थी, हे 10 दिवस गणपती बाप्पा या सृष्टीला सांभाळतात। त्यानंतर येतात 16 दिवस पितृदेवांचे, आपल्या पित्रांचे, मग हे 15 दिवस सृष्टी ते सांभाळतात। मग येते नवरात्र, मा अंबे गौरी दुर्गा माता ह्या सृष्टीचा सांभाळ करते आणि ती कार्यभार चालवते। मग येते दिवाळीच्या वेळेस 20 दिवस माता लक्ष्मी सृष्टीचा कार्य घेते। दिवाळीनंतर 10 दिवस कुबेर भगवान या सृष्टीची काळजी घेतात आणि मग येते देवउठणी एकादशी, भगवान विष्णू निद्रे अवस्थेतनं जागे होतात आणि परत सृष्टीचा सांभाळ करायला सुरुवात करतात। तर म्हणून असं म्हटलं जातं की बघा, आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत जी काही सेवा आहे, ज्या काही गोष्टी आहे, या कशा करायच्या, काय एवढ्या सेवा करायच्या, का श्रावण महिन्यात आपण भगवान विष्णूंनाच, भगवान शंकरालाच आपण पूजा करायची, का गणेश चतुर्थीच्या वेळेस 10 दिवस गणपतीची उपासना करायची, का नवरात्रीत 9 दिवस माता अंबेचं स्मरण करायचं। तर सगळ्या गोष्टी बघा, आषाढी एकादशी एकदा सुरुवात झाली ना की शेवटपर्यंत, मी तर म्हणेल दत्त जयंतीपर्यंत खूप सुंदर असे दिवस आपल्याला बघायला मिळतात। आणि हे जे 4 महिने आहे, हे 4 महिने अगदी उत्साहाचेच असतात। त्यामुळे व्हिडिओची माहिती आजची तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओची माहिती स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते। परत भेटूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।